हाय गाईज, गुड मॉर्निंग. ॲज युजल मी रात्री ब्लॉग एंड केला नाही आहे. सो टुडे इज डे 4 आणि आम्ही आज जाणार आहे फिरायला. सो मी मस्त रेडी होऊन बसली आहे, सुंदर सुंदर बनून. नाश्ता झालाय, चपाती आणि चटणी झालेली आहे. आता चायमध्ये दूध नाही, कोरी चाय थोडी नाही पिली, बट बाकी चाय पण पिऊन झाले. तर सगळे एक एक करून आंघोळीला जात आहेत. आम्ही 8 जण काहीतरी जातोय. सो ज्या गाडीने आम्ही आलेलो ना स्टेशन टू घर, त्याच गाडीने आम्ही आज फिरणार आहे. आणि आपण आज फिरणार आहे कुठं? आंबोलीला. तो आंबोलीला ऑलमोस्ट जेवढे पॉसिबल होतील तेवढे आम्ही स्पॉट्स फिरणार आहे. सो लेट्स गो. आपण फिरूया. बस बस. आता फुल केओस आहे. गाडीवाले काका बसलेत येऊन आणि आमची सगळ्याची घाई घाई चालू आहे. सो हाई बघा, आजी मस्त तयार झालेली आहे. आमच्या सोबत नाही येते तरी पण ती पूर्ण तयार झाली. हा, त्या लाडक्या पहिल्या नातीचा बर्थडे म्हणून आजी तयार झालेली आहे. ओके, मॅचिंग मॅचिंग केलंय बघा, कशी एकदम पिंक पिंक झालं दोघं पण. तर आपण आता निघूया. आपण आता निघूया. दादाला सांगितलंय गाडी काढायला, काकाला. मम्मी फिरायला झालो. ये आज या ब्लॉग मध्ये सगळे फिरणारच. पप्पा आहे तिकडे, त्यांनी काम चालू केलं. ची गाडी तिकडे, आम्ही चाललोय. चलो, हर्षदाला छत्री घ्यायला सांगितलंय. बघा, हे आम्ही लावलेलं शेत आहे. आता हे थोडे वाकडले आहेत, पण हे थोड्या दिवसांनी मध्ये स्ट्रेट होणार. ओके, आली हर्षदा आली. चला आपण आता गाडीत बसूया. तुम्हाला दाखवेन मी आज कुठे कुठे कसं कसं फिरणार आहे. सो गाईज, आम्ही आता ऑन द वे थांबलेले आहोत एका स्पॉटवर. एक काकांना माहिती आहे आमच्या इथे असं दुकान आहे, इथे आम्ही असे सगळे बसल्यावर. सो आता आपला वडा उसळ इथे आलेली आहे, तुम्हाला दाखवते. हा वडापाव आहे, दिसायला तो खूप छान दिसतो. वडा उसळ आहे. कशी टेस्ट? छान आहे. गोल्डन दमदम. टेस्ट करून आता हा पण वडापाव टेस्ट करतो. लेट्स चेक द रिव्ह्यू. आपण पण ट्राय करू आणि बघू. मी तुम्हाला परत दाखवायचं विसरलीये. वडा उसळ आणि वडापाव दाखवला, खूप मस्त होता. 2 पाव खाल्ले. आता चाय, कॉफी, सगळं चालू. त्याच्याकडे भाजी आहे, दिसते तुम्हाला? अमित भजी, चाय, कॉफी असं सगळे पित आहे. ते बसलो. चाय पण खूप मस्त होता, मला जाम आवडलेला. खूप आवडलं इकडचं. आता मी रिअलाइज केलं की त्या भाटू जे आहेत यूट्यूब चॅनल जो आहे, त्यांनी पण इथे गोल्डन थम्सअप दिला आहे. म्हणजे ऑब्वियस होतं की इथे त्याला चांगलंच असणार. खूप चांगलं होतं. डू विजिट. आता हाऊस पूर्ण गोल्डन थम्सअप दाखवतो. खूप छान दिसतं हे, असं लांबून पण जरी बघितलं ना तरी खूप छान दिसतं, असं समोरून पण. खूप छान. अखेरीमध्ये जे जनता हॉटेल आहे तिकडे आम्ही ॲक्च्युली होतो आणि खूप चांगलं आहे. सो काय काय लोकांना आवडलं नाही, सगळ्यांना आवडलं.
सो तुम्ही पण इथे नक्की या आणि नक्की विजिट करा. खूप सगळं चांगलं आहे यांचं. भजी, वडापाव, वडापाव, चाय तर खूप चांगली होती. कॉफी चांगली होती. सेकंड तरी खूप चांगलं आहे. तर नक्की या आणि विजिट करा. पण आता आलो आहे आंबोली घाटात आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. आणि हा बघा कसं बसली. नका बघू. आम्ही सगळे आहोत. आमच्या गाडीवर पण एक माकड येऊन बसलाय मस्त. मी जास्त नाही जवळ जाणार पण हा बघा खूप असं सुंदर दृश्य आहे. काही दिसत तर नाहीये, नुसतं सगळे दुःख आहे. इथे जर बाईकने आलो असतो, ओ माय गॉड काय मजा आली असणार. इथे मस्त धबधबा दिसताय. लांबून बघू. आम्ही आता मस्त फोटोशूट वगैरे करणार. काही दिसे एवढं सुंदर झालंय भाई साहब. रस्ता पण बघा. आता इथून समोरून गाडी जरी आली तरी काय दिसणार. वाव गाइस सी दिस. हे बबलिया वेलकम टू कोकण. वाव हे बघा धबधबा. ओ माय गॉड धबधबा. धबधब्याकडे चाललोय. खूप मोठा धबधबा आहे. 20 रुपीज पर पर्सन एंट्री आहे. हे बघा माय गॉड. देवपूर्वीच्या मंदिरात आलोय. हे मंदिर आहे. मंदिराच्या मागे व्ह्यू पॉइंट आहे. तर आम्ही सगळे ते बघायला चाललोय. इथे गर्दी पण आहे बट बघूया इथे काय काय दिसतंय. इथे तरी सध्या फक्त आणि फक्त दुःख दिसत. हे एक व्ह्यू पॉइंट आहे. जर दुकान असती ना तर खूप काय काय असं दिसलं असतं. आम्ही अख्खे भिजलोय आता सगळे धबधब्यामध्ये. ठीक आहे. आता आम्हाला दुःख पण बघायला भेटली जी मुंबईला नाही भेटत. हा अजून एक इथे जागा आहे. आपण अजून एका जागेवर जाऊया. आता आपण आलेले आहोत हिरण्यकेशी मंदिरात. तर इथे असं थोडं चालत जायचं. आमची गाडी मागे पार्क केली आहे आणि मस्त गारगार वाटतं. आता इथून असं आम्ही चालत जाणार आहे.
असा वाट आहे, इथून मस्त चालत जाते. जर व्हिडिओ थोडा शेकी आला तर सॉरी, कारण मी राबते म्हणून असं हे होऊ शकतं. इथून अशी पायवाट आहे आणि इथून अशी जाणार आहे. चल, पण मंदिराच्या इथे आले आहोत. मला दाखवते. हे मित्रांनो, जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल आणि मनशांतीच्या शोधात असाल तर आज मी तुम्हाला घेऊन आलोय महाराष्ट्रातील आंबोली घाटातल्या एका लपलेल्या खजिन्याकडे, ज्याचं नाव आहे हिरण्यकेशी मंदिर. मुख्य आंबोली शहरापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगल आणि डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण अतिशय पवित्र आणि अद्भुत आहे. इथूनच वाहणाऱ्या सुंदर हिरण्यकेशी नदीचा उगम याच मंदिरापाशी असलेल्या एका छोट्या गुहेतून होतो. या गुहेच्या आत भगवान शिवाचे एक प्राचीन शिवलिंग आहे, ज्यांना इथे हिरण्यकेश्वर म्हणून ओळखलं जातं. पौराणिक कथांनुसार हे स्थान भगवान शिव आणि माता पार्वतीशी जोडलेलं आहे. विशेषतः पावसाळ्यात इथली हिरवळ, चहूकडे वाहणारे धबधबे आणि शांत वातावरण थेट मनाला भिडतं. जर तुम्ही कधी आंबोलीला आलात तर इथे काही वेळ शांत बसून नदीच्या खळाळत्या पाण्याचा आवाज नक्की अनुभवा. आपण आता रिटर्न आलेले आहोत आपल्या गाडी जवळ. ही आपली गाडी. तर आता आपण आलोय एक दुसऱ्या स्पॉटला. इथे एक धबधबा आहे, असा जमिनीत असं काहीतरी बोलतात ते काका. जमिनीच्या लेवलला धबधबा आहे. हा, जमिनीच्या लेवलला धबधबा आहे. तर बघायला जाऊया. पण टू बी ऑनेस्ट, हिरण्यकेशी मंदिर हे खूप खूप खूपच सुंदर आहे. मी सजेस्ट करेन जे पण इथे येत आहेत फिरायला त्यांनी नक्की म्हणजे नक्की जावा. माकड येतोय. Guys, here is the view. पाऊस आलेला आहे. Oh my god. वहाँ से व्यू अच्छा है. आता ते वॉटरफॉल बघून आता आलोय जेवायला सीताई धाबामध्ये. आणि मस्त गाडी पार्क केली आहे. सुंदर असं हॉटेल आहे. सो आम्ही आता जेवायला घेणार आहे. बघत आहे काय काय ऑप्शन्स आहेत. सो गाईज, इथे फायनली आमचं जेवण आलेलं आहे आणि थोडा टाईम लागला पण ठीक आहे. आता माझ्या ह्याच्यात भाकरी, चपाती, डाळ, एक उली भाजी, दही, सोलकढी, पापड, कांदा, लिंबू, लोणचं सगळं मला दाखवते. ही वेट करतायत अजून. तिथे पण येईल आता. आपण खायला सुरुवात करूया. सो गाईस, सीन डेंजर आहे. पाऊस खूप आहे, हवा पण खूप आहे आणि काय गोंधळ आहे यांचं काय माहिती. चल का ऑन केलं? हर्षदच चल ऑन का केलं? दोघं पण कापतोय. छत्री नीट पकड हर्षदे.
ये सही है भाई तुम बोला जागा बोलते की छत्री में आना तसं पण भिजलं असं पण भिजलं. अरे छत्री त्यांना परत. अच्छा हे सगळे एकत्र झाले काय? पण काय उलटा रहा आणि मागे वळ मला पाऊस गेला. म्हणजे आम्ही बसेपर्यंत फक्त पाऊस होता 10 आणि आता गेला. हा ना आला पण आलेले आहोत महादेवगडला. किती असं सुंदर एंट्री गेट आहे. वरती तो बेडूक आहे असं फाट्यान बसलेला. खूप कापते यार, मला थंडी लागली आहे. सॉरी इफ द व्हिडिओज आर शेकी. तेरी चाल शेकी शेकी Legit, the lyrics are being true. चाल शेकी शेकी. सुंदर आहे. खूप सुंदर दिसतंय. अजून जोश आहे सर. ओ आळशी सगळे मागून कशा हळू 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 हळू. नीड टू रन म्हणजे थोडी गरमी होईल. नाही वाटत, जाम थंड आहे. बघा बघा हवा बघा. बघा हे झाड तुटायचं. खूप हवा आहे खूप. झाड बघा कसं होतंय. आता इथून असे स्टेअर्स चालू झाले खाली खाली उतरायला. इथे असं व्ह्यू पॉइंट आहे पण इथे दुकानमुळे काहीच दिसणार नाही. सो आपण हे स्किप करणार आहे. आपण राईड घेणार आहे. आय थिंक काय खरं करताना व्हिडिओ का. हो हो आय थिंक जवळ आले कारण खूप जणांचा आवाज आहे. आय थिंक जवळ. ओ माय गॉड तुम्हाला दिसतंय का. त्रिशूल आणि छोटा रुद्राक्ष दिसतंय. सो गाईज द फेमस स्पॉट जिथे आम्ही आलोय मोठा धबधबा वॉटरफॉल आंबोली वॉटरफॉल. इथे खूप गर्दी आहे. खूप म्हणजे खूप गर्दी. केवढी गर्दी आहे. लाईक एवढे लोक खूप गर्दी आहे म्हणून आम्ही वरती जायचं कॅन्सल केलंय. बट खूप सुंदर फोटोज वगैरे काढून घेतले. मी व्हिडिओ काढून घेतले. बघू शकतो किती सुंदर दिसतंय हे. पण आम्ही दुसऱ्या वॉटरफॉलला माइंड बी थांबू तुम्हाला दाखवा. ठीक आहे 1 2 3 तर गाईज अशा प्रकारे आपलं आंबोली हे पूर्ण फिरून झालेलं आहे आणि आपण आता निघालेले आहोत घरी जायला. तर आपण आता घरी जाऊया हर्षदाकडे.
इथे आम्ही असे सगळे ऑलमोस्ट सगळ्यांनी चेंज केलं आहे. फक्त श्रेयसने नाही चेंज केलं, बाकी आम्ही चौघांनी केलं. आणि आपण आता घरी जाऊ. मी काय बोलत होते, आम्ही तिकडे अंबोली वॉटरफॉलला मस्त फोटोज वगैरे काढले. तिथून आम्ही चेंज केलं आणि चाय पिला आणि मॅगी खाल्ली. तिथून आम्ही निघालो. आता वाजलेत 7:05. आम्ही आता ऑलमोस्ट कसालात पोचलोय. ऑलमोस्ट थोडं थांबलोय. ओरसच्या पुढे. ओरस नाही, हे काय आता, हे कोणतं मला नाही माहिती, पण कसालात ऑलमोस्ट 15 मिनिटाने पोचू आम्ही. तर 15 पण नाही, 5-10 मिनिटात पोचू कसालात. सो आता इथे पेट्रोल पंपला थांबलोय कारण इथे गॅस भरायचा आहे. आणि मग त्याच्यामुळे आम्ही सगळं वॉशरूम करून घेतलं आहे. आता आम्ही जाऊ, चाय पिऊ आणि मग इथून आम्ही घरी नाही जाणार आहे. एक माझा भाचा लागतो, तो आहे, त्याला भेटायला जाणार आहे. सो इथूनच डायरेक्ट त्याला भेटायला जाऊ. भेटून मग आम्ही लगेच घरी जाणार कारण खूप थकलो आहे, पूर्ण दिवस फिरलो आहे. सो चला जाऊया. तर इथे ॲक्च्युली कसालात काहीतरी झालं म्हणून आमचं मार्केट बंद होतं. आम्ही आता ओरसला आलो आहे परत.